हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपल्याला आणखीन दोन नवीन टॉपिकचा स्टडी करायचा आहे आणि ते दोन नवीन टॉपिक आहेत मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन आणि दुसरं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. हे दोन टॉपिक आज आपल्याला स्टडी करायचे आहे. दोन्ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बरेचसे क्वेश्चन्स नीटमध्ये CETमध्ये या टॉपिकवरती विचारले जातात. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलो बाळांनो की एन्झाईमचं नॉमेनक्लेचर कसं करायचं, त्याचबरोबर एन्झाईमचे क्लासिफिकेशन आपण शिकलो. एन्झाईमचं वेगळे क्लासेसचा स्टडी आपण केला. हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर, हे लास्टचं जे व्हिडिओ लेक्चर आहे हे जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये आहेच, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन. एन्झाईम काम कसे करतात, एन्झाईमची ॲक्शन कशी होते. आपण काही बेसिक गोष्टी तर शिकलो. आपल्याला माहिती आहे की एन्झाईमचा काय रोल आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन चालू असतात, बायोकेमिकल रिॲक्शन चालू असतात आणि या बायोकेमिकल रिॲक्शन चालवण्यासाठी आपल्याला एन्झाईमची आवश्यकता आहे. एन्झाईमशिवाय आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन होणार नाही. मग ह्या एन्झाईम काम काय करतात, तर हे एन्झाईम काय करतात, एखाद्या सबस्ट्रेटला जाऊन ते जुळतात. बरोबर आहे. एखाद्या सबस्टन्सला, ज्याला आपण सबस्ट्रेट असं म्हणतो, त्या सबस्ट्रेटला जाऊन हे एन्झाईम जुळतात आणि त्या सबस्ट्रेटपासून प्रोडक्ट तयार करून घेतात. मग जो प्रोडक्ट तयार झाला की मग रिॲक्शन कंप्लीट होते, आपल्याला माहिती आहे. आणि इथे काय झालं की एन्झाईममुळे ही रिॲक्शन झाली, पण एन्झाईमनी स्वतः या रिॲक्शनमध्ये भाग घेतला नाही. एन्झाईमच्यामुळे ही रिॲक्शन झाली. म्हणजे एन्झाईमनी काय केलं, फक्त कॅटलायझेशन केलं. आपल्याला माहिती आहे एन्झाईम जे आहे बायो कॅटॅलिस्ट आहेत, कॅटलिस्ट म्हणून काम करतात. ते स्वतः रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, फक्त ते रिॲक्शन घडून आणतात. मग प्रोडक्ट तयार झाला की जो बॉडीला प्रोडक्ट पाहिजे, जो सेलला प्रोडक्ट पाहिजे, तो तयार होऊन जातो. कोणामुळे झाला, एन्झाईममुळे झाला. मग हे एन्झाईम कसे काम केलं या एन्झाईमनी काय केलं बघा की एन्झाईम हा आहे एन्झाईम फॉर एक्झाम्पल, आणि आपण शिकलो की एन्झाईमवर काही ॲक्टिव्ह साईटसुद्धा असतात. त्या ॲक्टिव्ह साईटला ते सबस्ट्रेट येऊन जुळतात. म्हणजे एन्झाईम ज्या सबस्टन्सवर काम करणार आपण त्याला सबस्ट्रेट म्हणतो आणि त्या सबस्ट्रेटला हे एन्झाईम येऊन जुळतात. बघा आता हे आहे, हा एन्झाईम आणि हे एन्झाईमची आहे ॲक्टिव्ह साईट जिथे एन्झाईम सबस्ट्रेट येऊन जुळतो. आता हा सबस्ट्रेट आहे, हा या ॲक्टिव्ह साईटला येऊन जुळला. या आणि आता काय तयार झालं, एन्झाईम आणि सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला. या दोघांची जोडी तयार झाली ना, एक आहे एन्झाईम, दुसरा आहे सबस्ट्रेट. आणि मग काय होते की या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे काय झालं, किंवा या दोघांचं जे कॉम्प्लेक्स फॉर्म झालं त्याच्यामुळे काय होते की या दोघांमधले जे केमिकल बॉन्ड आहेत ते ब्रेक होतात. याचं इलेक्ट्रॉन बॅलन्स चेंज होऊन जाते आणि प्रोडक्ट फॉर्म होतो. कोणापासून प्रोडक्ट फॉर्म झाला, जो सबस्ट्रेट आहे त्या सबस्ट्रेटपासून प्रोडक्ट फॉर्म झाला. आणि जेव्हा प्रोडक्ट फॉर्म झाला की मग एन्झाईमचं काम कंप्लीट झालं. म्हणजे एन्झाईम रिलीज होऊन जातो, मग एन्झाईम मोकळा होऊन जातो. मग एन्झाईम काय करतो, आणखीन एका दुसऱ्या सबस्ट्रेटला जाऊन जुळतो. अशा तऱ्हेनं हे प्रोडक्ट तयार होत राहतात आपल्या बॉडीमध्ये. ज्या प्रोडक्टची आपल्या शरीराला गरज आहे, ज्या प्रोडक्टची आपल्या बॉडीला गरज आहे, सेलला गरज आहे, असे प्रोडक्ट तयार होत असतात. कोणामुळे तयार होत असतात, एन्झाईममुळे. तर अशा तऱ्हेनं हे एन्झाईम काम करत असते. तर बघा आपण काही या डायग्रामच्या मदतीनं हे समजून घेऊ, हे आपल्या बॉडीमध्ये हे वर्क चालते कसं. त्याच्या अगोदर आपण काही एक थेरॉटिकल पार्ट लिहिलेला आहे, तो थेरॉटिकल पार्टसुद्धा आपण रीड करू. काय लिहिलेलं आहे आपण या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनबद्दल, एन्झाईम ॲक्शनबद्दल. दी बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट टू दी एन्झाईम कॉज दी चेंज इन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन केमिकल बॉन्ड्स. जेव्हा सबस्ट्रेट हा एन्झाईमला जुळतो, काय म्हटलं, बाइंडिंग झाला. बरोबर. जेव्हा सबस्ट्रेट हा एन्झाईमला बाइंड होतो तेव्हा काय होते, तेव्हा कॉज चेंज इन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड्समधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते चेंज होऊन देते. केमिकल बॉन्डचं डिस्ट्रीब्युशन चेंज झालं, त्यामुळे काय होते, ऑफ द सबस्ट्रेट अँड अल्टिमेटली कॉज दी रिॲक्शन, आणि त्यामुळे रिॲक्शन होते. केमिकल बॉन्डमधलं इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन चेंज झालं की रिॲक्शन होते, आणि रिॲक्शन झाली की दॅट लीड दी फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, आणि प्रोडक्ट फॉर्म होतो. आपल्याला हेच पाहिजे, प्रोडक्ट तयार झाला. अल्टिमेट आपला गोल काय, केमिकल रिॲक्शन कशासाठी असतात, ह्या प्रोडक्ट तयार व्हायसाठी असतात. मग प्रोडक्ट तयार झाला की मग आपली ही रिॲक्शन कंप्लीट होते आणि एन्झाईम जो आहे तो फ्री होऊन जातो. आपण ह्या काही डायग्रामच्या मदतीने इथे समजून घेतलेलं आहे. ह्या काही कार्टून डायग्राम आहेत, त्या कार्टून डायग्रामच्या मदतीने आपण हे सगळं समजून घेऊ. बघा की हा आहे सबस्ट्रेट, बरोबर आहे, हा सबस्ट्रेट काढला आपण, आणि हा आहे एन्झाईम. आणि आपल्याला माहिती आहे की एन्झाईमवर असते एक ॲक्टिव्ह साईट. या ॲक्टिव्ह साईटवर हा सबस्ट्रेट जो आहे, हा जो सबस्टन्स आहे, हा येऊन जुळतो. हे सगळं की आपल्या सेलमध्ये सुरू असते. आपल्या सेलमध्ये हा सबस्ट्रेट आहे, आपल्या सेलमध्ये जे एन्झाईम आहेत, आणि आपल्याला माहित आहे आपल्या सेलला ज्या एन्झाईमची गरज असेल ते इथे एन्झाईम तयार केल्या जातात. ते ऑलरेडी तयार नसतात एन्झाईम, ते तयार केल्या जातात वेळेवरती एन्झाईम. आणि मग काय झालं, आता हा सबस्ट्रेट आहे, म्हणजे हा आपल्या सेलमधला हा एक सबस्टन्स आहे ज्याला आपण सबस्ट्रेट म्हटलं. ज्या सबस्टन्सवर एन्झाईम काम करतात त्याला आपण सबस्ट्रेट म्हणतो. लक्षात आलं ना. बघा आता हा आहे सबस्ट्रेट, आणि हा सबस्ट्रेट जो आहे या एन्झाईमला येऊन जुळेल. कुठे जुळेल,
तर या एन्झाईमवर एक ॲक्टिव्ह साईट आहे. एक ॲक्टिव्ह साईट असू शकते किंवा एकापेक्षा जास्तही ॲक्टिव्ह साईट असू शकतात. जिथे हा सबस्ट्रेट या एन्झाईमला जुळतो त्याला आपण ॲक्टिव्ह साईट म्हणतो. आता हा सबस्ट्रेट या एन्झाईमला इथे येऊन जुळला आणि या दोघांपासून बघा इथे या डायग्राममध्ये दाखवला आपण, हा एन्झाईम या सबस्ट्रेटला हा जो सबस्ट्रेट आहे या एन्झाईमला येऊन जुळला आणि या दोघांपासून एक कॉम्प्लेक्स फॉर्म झालं. बरोबर आहे, दोघं जुळले एकमेकाला आणि कॉम्प्लेक्स फॉर्म झाला या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून. तर या दोघांना म्हटलं एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. हे अशा तऱ्हेने कॉम्प्लेक्स फॉर्म झालं. आता जेव्हा हे कॉम्प्लेक्स फॉर्म होईल या सबस्ट्रेटमधले केमिकल बॉन्ड जे आहेत याच्यामधले इलेक्ट्रॉन बॅलन्स डिस्टर्ब होऊन जाईल आणि प्रोडक्ट फॉर्म होईल, याच्यामध्ये रिॲक्शन होऊन जाईल, सबस्ट्रेटमध्ये रिॲक्शन होईल. रिॲक्शन झाली की सबस्ट्रेटपासून काय तयार होईल, सबस्ट्रेटपासून हा प्रोडक्ट फॉर्म झाला. बघा आपण शो केलं इथे प्रोडक्ट फॉर्म झाला. जो पाहिजे प्रोडक्ट तो प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे. आणि मग एन्झाईम जे आहे, एन्झाईमचं काम तर संपलं, प्रोडक्ट तयार करणं एवढंच एन्झाईमचं काम होतं. म्हणजे ही रिॲक्शन कंप्लीट झाली आता. बरोबर आहे, जी बायोकेमिकल रिॲक्शन आपल्या सेलमध्ये होती ती आता कंप्लीट झाली, कारण प्रोडक्ट मेन तयार करायचा होता तो तयार झाला. आता हा प्रोडक्ट तयार झाल्यानंतर एन्झाईम जो आहे हा फ्री होऊन जातो. मग हा एन्झाईम फ्री झालेला एन्झाईम परत एका दुसऱ्या सबस्ट्रेटला येऊन जुळतो आणि अशा तऱ्हेने हे एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं कॉम्बिनेशन चालूच असते. अशा तऱ्हेने हे एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये वर्क करतच असतात. तर अशा तऱ्हेने हे सगळं काही आपण शो केलेलं आहे. आता याच्यासाठी बघा की हे एन्झाईम आणि सबस्ट्रेट हे दोघं कसे एकमेकाला जुळतात आणि कशी केमिकल रिॲक्शन होते हे सांगणारे दोन मॉडेल आहेत आतापर्यंत बनलेले. तसे तर बरेचसे मॉडेल आहेत, पण याच्यापैकी दोन मॉडेल जे आहेत ते जास्त ॲक्सेप्टेड आहे. सगळ्यात फर्स्ट जे मॉडेल आहे ते आहे बघा, काय लिहिलेलं आपण त्याच्या अगोदर वाचून घेऊ. देअर आर टू मॉडेल्स टू एक्सप्लेन दी मेकॅनिझम ऑफ फॉर्मिंग एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. जे एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं कॉम्प्लेक्स तयार होते ते सांगणारे दोन मॉडेल आहेत. कोणते दोन मॉडेल आहे बाळांनो, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला. एक आहे लॉक अँड की मॉडेल आणि दुसरं मॉडेल आहे इंड्यूस फिट मॉडेल. या दोन्ही मॉडेलचा स्टडी आपल्याला करायचा आहे. दोन्ही मॉडेलवरती क्वेश्चन विचारतात. दोन्ही मॉडेल कोणी प्रेझेंट केले हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे, हे पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. तर सगळ्यात आधी आपण स्टडी करू लॉक अँड की मॉडेल. आता हे कशासाठी आहे की जो एन्झाईम आहे आणि जो सबस्ट्रेट आहे हे या दोघांची जोडी कशी फॉर्म होते आणि कसे प्रोडक्ट फॉर्म होतात हे सांगणारे हे मॉडेल आहे. म्हणजे एन्झाईम काम कसं करते हे सांगणारे हे मॉडेल आहेत. तर सगळ्यात फर्स्ट जे मॉडेल आहे लॉक अँड की. हे जे लॉक अँड की मॉडेल आहे हे आपल्याला एमिल फिशर या सायंटिस्टनं दिलं होतं. कोणी प्रपोज केलं, एमिल फिशर. आणि केव्हा, वेन 1894 मध्ये, बऱ्याच दिवसाच्या अगोदर यांनी हे मॉडेल प्रेझेंट केलं होतं, प्रपोज केलं होतं. आता या आपल्याला दिसते याच्या नावातच आहे लॉक अँड की, म्हणजे कुलूप आणि किल्ली या अशा टाईपचं हे मॉडेल आहे. म्हणजे याच्यामध्ये कुलूप कोण आहे, किल्ली कोण आहे, लॉक कोण आहे, की कोण आहे. तर बघा याच्यामध्ये आपण या डायग्रामच्या मदतीने हे सांगितलेलं आहे. आपल्या बुकमध्ये ह्या डायग्राम दिलेले आहेत. तर बघा ह्या अशा टाईपच्या ह्या डायग्राम म्हणा किंवा ह्या कार्टून डायग्राम आहेत. तर ह्या मी बोर्डवर पण शो केलेल्या आहे, आपल्या बुकमध्ये पण दिलेले आहे. हे तुम्ही व्यवस्थित आपल्या जे बुकमध्ये दिलेले आहे डायग्राम ते सुद्धा आधी बघून घ्या. बघा इथे तुम्हाला काय दिसेल, इथे तुम्हाला एन्झाईम दिसेल, त्या एन्झाईममध्ये ॲक्टिव्ह साईट दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला सबस्ट्रेट दिसेल. सबस्ट्रेट काढलेलं आहे आपण सुक्रोज. त्यानंतर या दोघांमध्ये म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं कॉम्बिनेशन झालं आणि या दोघांपासून कॉम्प्लेक्स तयार झालं, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आणि मग प्रोडक्ट तयार झाला. कोणता प्रोडक्ट फॉर्म झाला, तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाचा प्रोडक्ट फॉर्म झाला आणि एन्झाईम परत फ्री झालं. तर हे सांगणारं हे मॉडेल आहे लॉक अँड की मॉडेल. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, याच्यामध्ये लॉक कोण आहे, तर लॉक आहे एन्झाईम. बघा इथे शो केलेला आहे मी. लॉक कोण आहे, एन्झाईम. आणि की कोण आहे, तर की आहे सबस्ट्रेट, ज्याच्यावर एन्झाईम काम करणार आहे त्याला म्हटलं आपण सबस्ट्रेट. सबस्ट्रेट कोणता वापरलेला इथे, सुक्रोज. आता जसं की बघा की आपण जेवण करताना सुक्रोज खातो आणि मग त्या सुक्रोजला ब्रेकडाऊन करायला काही एन्झाईम असतात. आपल्याला माहिती आहे सुक्रोज डायरेक्ट आपल्याला पचत नाही. सुक्रोज हे डायसॅकॅराइड आहे. त्या डायसॅकॅराइडला आधी मोनोसॅकॅराइडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग त्या डायसॅकॅराइडला मोनोसॅकॅराइडमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला एन्झाईम वापरावं लागतील. कोणतं एन्झाईम असते ते, सुक्रेज नावाचं. मग आता इथं सबस्ट्रेट कोणता आहे, सुक्रोज. एन्झाईम कोणता आहे, सुक्रेज. बरोबर. आणि मग हे एन्झाईम या सुक्रोजवर काम करेल आणि याला सोप्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करतील, सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल. सध्या हा सुक्रोज कसा आहे, कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे आणि आपल्याला याच्यापासून एनर्जी घेता येत नाही. मग आपली बॉडी काय करेल, याला ब्रेक करेल आणि या सुक्रोजला सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल. हा आहे सध्या डायसॅकॅराइड फॉर्ममध्ये. याला मोनोसॅकॅराइडमध्ये कन्वर्ट केलं जाईल. मोनोसॅकॅराइड कोणता आहे याचा, तर मोनोसॅकॅराइड फॉर्म आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. या दोघांमध्ये हे कन्वर्ट केलं जाईल. जेव्हा हा सुक्रोज या मोनोसॅकॅराइडमध्ये म्हणजेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये कन्वर्ट होईल तेव्हाच आपल्याला एनर्जी घेता येईल. आणि हे सगळं कोणामुळे पॉसिबल झालं, सुक्रोज कोणामुळे तुटला, सुक्रोज कोणामुळे ब्रेकडाऊन झाला, सुक्रोजचं डायसॅकॅराइड पासून मोनोसॅकॅराइड कशामुळे झालं, तर एन्झाईममुळे झालं. लक्षात आलं ना. तर इथे हे एन्झाईम शो केलेलं आहे आणि एन्झाईम कोणतं असते आपण शिकलेलं आहे, ते आहे सुक्रोजवर काम करणारं एन्झाईम सुक्रेज. ठीक आहे. आता बघा इथे काय आहे, इथे तुम्हाला दिसते की जी एन्झाईम आहे ते की म्हणून काम करते. बघा हे इथे लॉक म्हणून काम करते एन्झाईम. आणि आपल्याला माहित आहे लॉक कधी उघडणार, जेव्हा
त्या लॉकची ॲक्च्युअल चाबी त्या होलमध्ये जाऊन भिडेल. बरोबर. आता हे तुम्हाला दिसते, हे इन्झाईम आहे, हे लॉक आहे, आणि हे आहेत याच्या ॲक्टिव्ह साईड. ह्या काय इथे दिलेल्या ॲक्टिव्ह साईड. आता कधीही कोणत्याही लॉकला कोणतीही चाबी लागत नाही. जे योग्य चाबी असेल, जे त्या छिद्रामध्ये, त्या होलमध्ये जाऊन बसेल, त्या ॲक्टिव्ह साईडच्या होलमध्ये जाऊन बसेल, तेव्हाच ते लॉक उघडते. बरोबर. हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपल्याला दिसते हे इन्झाईम आहे. या इन्झाईममध्ये ही जी याची ॲक्टिव्ह साईट आहे, इथे तेच सबस्ट्रेट जाऊन बसेल जे या साईजचं असेल. याच्यापेक्षा मोठं सबस्ट्रेट इथे लागणार नाही, याच्यापेक्षा छोटं सबस्ट्रेट पण इथे लागणार नाही, कारण सबस्ट्रेट तर भरपूर असतील आहे ना. आपल्या सेलमध्ये भरपूर सारे सबस्टन्स आहेत किंवा सबस्ट्रेट आहेत. मग कोणतं सबस्ट्रेट इथं फिट जाऊन बसेल, तर जे याच्या साईजचं असेल. बरोबर आहे. तर फॉर एक्झाम्पल आता याच्या साईजचं सबस्ट्रेट भेटलं कोणतं आहे, ते सुक्रोज, आणि या हे दोघं जे आहेत एकदम फिट जाऊन बसले. तर इथं की कोणती आहे, की आहे सुक्रोज, आणि हे फिट जाऊन बसले. या दोघांपासून हे कॉम्प्लेक्स फॉर्म झालं. काय म्हटलं याला, इन्झाईम आणि सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये तुम्हाला दिसतील इन्झाईम आहे आणि सबस्ट्रेट आहे. बरोबर. इन्झाईम आणि सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे. पण इथं कसं फॉर्म झालेलं आहे, योग्य लॉकमध्ये योग्य की गेली पाहिजे. बरोबर आहे. त्या मापाची चाबी त्याला लागली पाहिजे, तेव्हाच ते कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. तसं होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. आता काय, या दोघांमध्ये रिॲक्शन झाली इन्झाईम आणि सबस्ट्रेटमध्ये. सबस्ट्रेटपासून काय अल्टिमेट तयार होईल, प्रोडक्ट. आपला मेन पर्पज काय आहे, या दोघांमध्ये रिॲक्शन झाली, बायोकेमिकल रिॲक्शन. पर्पज काय आपला, प्रोडक्ट फॉर्म करणे. कोणता प्रोडक्ट फॉर्म झाला, तर प्रोडक्ट फॉर्म झाला तो म्हणजे बघा इथं प्रोडक्ट फॉर्म झालेले हे दाखवले, आपण शो केले. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे प्रोडक्ट फॉर्म झाले, आणि इन्झाईम जे आहे ते रिलीज झालं. इन्झाईमचं काम संपलं. आता हे इन्झाईम आणखीन एका प्रोडक्टला जाऊन जोडेल. तसं हे बिलकुल सिंपल मेकॅनिझम आहे, आणि याला आपण म्हटलं लॉक अँड की मेकॅनिझम. आणि हे इमिल फिशर या सायंटिस्टनी दिलं होतं. फेमस मेकॅनिझम आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक मेकॅनिझम आपल्याला सांगितलेलं आहे, त्याचं नाव आहे इंड्यूस फिट मॉडेल, किंवा त्याला फ्लेक्झिबल मॉडेल असं सुद्धा म्हणतात. आता हे सर्वात जास्त ॲक्सेप्टेड मॉडेल आहे. याच्यापेक्षाही जास्त ॲक्सेप्टेड मॉडेल कोणतं आहे, इंड्यूस फिट मॉडेल. आणि हे मॉडेल सांगणारा जो सायंटिस्ट होता तो आहे कोस्टलँड. 1959 यांनी हे मॉडेल जे आहे प्रपोज केलं किंवा मांडलं, हे जगासमोर सांगितलं की इन्झाईम काम कसे करतात हे सांगणारं हे मॉडेल आहे. तर हे जे मॉडेल आहे हे जास्त ॲक्सेप्टेड आहे. आणि या मॉडेलमध्ये आपल्याला हा कोस्टलँड काय सांगतो, तर या मॉडेलमध्ये हा आपल्याला कोस्टलँड सांगतो की इथे जे इन्झाईम आहेत ते इन्झाईम थोडे फ्लेक्झिबल आहेत. काय नावातच आहे या मॉडेलच्या हे जे मॉडेल आहे सांगितल्याच्या नावात आहे फ्लेक्झिबल मॉडेल. फ्लेक्झिबल म्हणजे काय, तर हे इन्झाईम फ्लेक्झिबल आहे. या लॉक अँड की मध्ये आपण बघितलं की इन्झाईम फ्लेक्झिबल नव्हतं. योग्य मापाची चाबी म्हणजे योग्य मापाचं सबस्ट्रेट याच्यामध्ये घुसत होतं. पण हा काय सांगतो, कोस्टलँड काय सांगतो की इन्झाईम जे आहे हे फ्लेक्झिबल आहे. आता याच्यापेक्षा मोठ्या साईजचं जरी समजा सबस्ट्रेट याच्यामध्ये घुसलं तरी हा इन्झाईम जो आहे, या इन्झाईमची ॲक्टिव्ह साईड जी आहे त्याला ॲडजस्ट करून घेते. आधी बघा ह्या दोघांमध्ये जोपर्यंत सबस्ट्रेट या इन्झाईममध्ये घुसत नाही तोपर्यंत याच्यामध्ये रिॲक्शन सुरूच असते. आणि एकदा का मग तो सबस्ट्रेट या इन्झाईममध्ये घुसला की मग नंतर यांच्यामध्ये रिॲक्शन चालू होते. तर लक्षात आलं का. तर इथे हा इन्झाईमचे जे ॲक्टिव्ह साईड आहे त्या फ्लेक्झिबल आहेत, त्या जवळपास ॲडजस्ट करतात. म्हणजे कोणताही एखादा सबस्ट्रेट असला तर त्याला ते ॲडजस्ट करायला वेळ देतात. बरोबर आहे. म्हणून याला फ्लेक्झिबल मॉडेल असं म्हटलं. आणि मग एकदा हे इन्झाईम आणि सबस्ट्रेट दोघं एकमेकाला जुळले की मग काय तयार होतो, प्रोडक्ट फॉर्म होतो. आणि प्रोडक्ट फॉर्म झाला की मग इन्झाईम जे आहे परत रिलीज होऊन जातात, मोकळे होऊन जातात. इन्झाईमचं काम संपलं आणि इन्झाईम मग आणखीन एका सबस्ट्रेटला जाऊन जुळतात. तर हे सगळं बघा या डायग्रामच्या मदतीनं परत एकदा समजून घ्या. मी बोर्डवर काढली नाही, पण आपल्या याच्यामध्ये बघा काय आहे, इन्झाईम आणि सबस्ट्रेट तयार झाला, इन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बघा. मग नंतर इन्झाईम आणि प्रोडक्ट रिलीज झाला. तर हे जे आहे हे फ्लेक्झिबल मॉडेल आहे. या फ्लेक्झिबल मॉडेलमध्ये हे सांगितलेलं आहे. तर व्यवस्थित तऱ्हेनं हे समजून घ्या बाळांनो. तर अशा तऱ्हेनं हे आपल्याला 2 मॉडेल समजलेले आहे इन्झाईमच्या मेकॅनिझमविषयी. आता याच्यानंतरचा जो टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग इन्झाईम ॲक्टिव्हिटी. इन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवर कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, इन्झाईम कोणत्या फॅक्टर्समुळे अफेक्ट होऊ शकते याचा आपल्याला चर्चा करायची आहे, याचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे.
बाळांनो, आता जो आपण टॉपिक स्टडी करणार तो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत की जे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतात, म्हणजे एन्झाईमला काम करू देत नाही, किंवा कोणत्या कोणत्या फॅक्टर्समुळे एन्झाईमची काम करण्याची क्षमता वाढते किंवा कोणत्या कोणत्या फॅक्टर्समुळे एन्झाईमची काम करण्याची क्षमता कमी होते, हे आपल्याला आता स्टडी करायचं आहे. जसे की भरपूर सारे फॅक्टर्स आहे बाळांनो की ज्याच्यामुळे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी एक तर कमी होऊ शकते, एक तर वाढवू शकते. त्याच्यामध्ये आहे जसं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम, त्याचबरोबर आहे टेम्परेचर, pH किंवा अदर जे सबस्टन्सेस आहेत जसे की ॲक्टिवेटर असेल, इनहिबिटर असेल, कोफॅक्टर्स असेल, असे बरेचसे जे फॅक्टर्स आहेत, बरेचसे जे घटक आहेत ते एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. तर कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढेल आणि कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी होईल हे आपण वन बाय वन करून समजून घेऊ. सगळ्यात फर्स्ट जो फॅक्टर अफेक्ट करतो एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे तो आपण स्टडी करणार, तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट म्हणजे काय की बघा, आता आपण एक थोडंसं जे आपल्याला दिलेलं आहे बुकमध्ये ते वाचून घेऊ आणि मग तुम्हाला मी हे समजून सांगतो की काय म्हटलेलं आहे. बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटमध्ये इन्क्रीज इन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅज्युअली द व्हेलॉसिटी ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटी विदिन द लिमिटेड रेंज ऑफ सबस्ट्रेट लेवल. आता काय झालं की बघा की आपण जर सबस्ट्रेटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हळूहळू जर वाढवत नेलं तर आपली जी एन्झाईमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती सुद्धा वाढेल, एन्झाईमची जी व्हेलॉसिटी आहे ती सुद्धा वाढेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल की बघा आता की आपल्याकडे आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे 10 जे आहेत, 10 एन्झाईम आहेत. किती एन्झाईम आहे आपल्याकडे? 10 एन्झाईम आहे असं आपण कन्सिडर करू. हे समजण्यासाठी, हा फिनॉमिना समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये बघू की आपल्याकडे एन्झाईम किती आहे? 10 एन्झाईम किती आहेत आपल्याकडे एन्झाईम 10 आहेत. ठीक आहे, 10 एन्झाईम आहेत. आता आपण काय केलं, या एन्झाईममध्ये सबस्ट्रेट ॲड करणं लावले, हळूहळू हळूहळू सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत नेलं आपण. आता काय केलं आपण, हे 10 जर एन्झाईम आहे तर आपण पहिले काय केलं, आपण 2 सबस्ट्रेट टाकले. काय टाकले आपण? सबस्ट्रेट, 2च सबस्ट्रेट टाकले. आता 2 सबस्ट्रेट टाकल्यामुळे काय झालं की एन्झाईमची जी व्हेलॉसिटी आहे, ती एन्झाईमची व्हेलॉसिटी किंवा एन्झाईमचा जो काम करण्याची क्षमता आहे ती वाढेल. बरोबर आहे. आता हे जे 2 सबस्ट्रेट आहे हे 2 एन्झाईमला येऊन जुळतील, 2 एन्झाईमला येऊन जुळतील आणि एन्झाईमची जी व्हेलॉसिटी आहे ती वाढेल. ठीक आहे, रिॲक्शनचा रेट जो आहे तो वाढेल. आता हळूहळू काय केलं की आपण या 2च्या ऐवजी आणखीन वाढवले, 5 सबस्ट्रेट टाकले. किती टाकले? 5. आणखीन आपलं आता काय झालं की 10 एन्झाईम आपल्याकडे आणि 5च सबस्ट्रेट आहे, आणखीन रिॲक्शनचा रेट वाढला. आता काय केलं आपण, 10 एन्झाईम आहे ना, तर 10चे 10 पण आपण सबस्ट्रेट वापरले, हळूहळू वापरलं. आता काय झालं, 10 सबस्ट्रेट आहे आणि 10 एन्झाईम आहे, हे 10चे 10 सबस्ट्रेट या 10च्या 10 एन्झाईमला येऊन जुळून जातील. 10 एन्झाईम 10 सबस्ट्रेटला येऊन जुळतील. आता काय होईल की पूर्ण एन्झाईम पण वापरले गेले, आता एकही एन्झाईम शिल्लक नाही आपल्याकडे आणि पूर्ण सबस्ट्रेट पण वापरले गेले. त्यामुळे काय झालं की एन्झाईमचा जो रिॲक्शनचा रेट आहे तो खूप जास्त आता वाढलेला आहे. पूर्णपणे आता एन्झाईम चांगल्या तऱ्हेनं काम करू शकते किंवा जो रिॲक्शनची जी व्हेलॉसिटी आहे ती पूर्ण वाढलेली आहे. आता काय होईल बघा की आता इथपर्यंत तर ठीक आहे, आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू वाढवत नेलं, 2, 4, 10. आता काय झालं की जर आपण याच्यामध्ये आणखीन 2 सबस्ट्रेट जर ॲड केले, आता 2 सबस्ट्रेट जर आपण ॲड केले तर आता एन्झाईमची जी व्हेलॉसिटी आहे किंवा आपला जो रिॲक्शनचा जो रेट आहे तो कॉन्स्टंटच राहील. का बरं कॉन्स्टंट राहील? कारण आता आपल्याकडे एन्झाईमच शिल्लक नाही. आपल्याकडे एन्झाईम किती आहे? आपल्याकडे एन्झाईम फक्त 10 आहेत. आपण सबस्ट्रेट किती वापरले? आपण 12 वापरले. मग आता एन्झाईमच शिल्लक नाही. हे जे रिॲक्शन व्हायला पाहिजे त्या रिॲक्शन करायसाठी एन्झाईमच नाही आहे आता शिल्लक. त्यामुळे आता रिॲक्शनचा रेट वाढणार आहे. जो रिॲक्शनचा रेट आहे तो स्टेबल राहील, कॉन्स्टंट राहील. लक्षात आलं का? तर यालाच म्हटलं जातं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आणि हे जे सगळं आहे बाळांनो, हे आपण एका ग्राफच्या मदतीनं एक्सप्लेन करून सांगू शकतो. आता आपल्या बुकमध्ये ग्राफ सांगितलेलं आहे. आपण एक ग्राफ जर प्लॉट केला समजा आणि त्या ग्राफच्या मदतीनं आपण हे सांगू शकतो सगळं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट हे कसं अफेक्ट करते, सबस्ट्रेटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कसं अफेक्ट करू शकते हे या ग्राफच्या मदतीनं आपण सांगू शकतो. आता हा ग्राफ जो आहे बुकमध्ये पण आहे, इथे मी शो केलेला आहे तुम्हाला. या ग्राफमध्ये काय काय दिसते बघा. आपण दोन ॲक्सिस इथे काढलेले आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. इकडे आपण दाखवलेलं आहे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन, इकडे आपण सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत नेलं आणि इकडे दाखवलं आपण एन्झाईमची व्हेलॉसिटी. ही आहे एन्झाईमची व्हेलॉसिटी पण वाढत चालली, इकडे एन्झाईमची व्हेलॉसिटी वाढत जाणार तुम्हाला दिसते. आणि आपल्याला असा एक ग्राफ दिसतो, असा एक हायपरबोला असा काढलेला दिसतो. याच्यामध्ये 3 स्टेजेस आपल्याला दिसतात, A, B, C स्टेज अशी दिसते. ठीक आहे. आता काय झालं की
आपण जसं जसं सबस्ट्रेटचं इथे तुम्हाला दिसते की इथे सबस्ट्रेटचं जसं जसं आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवत नेलं, इकडे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं, जसं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत नेलं तसं एन्झाईम जे आहे, एन्झाईमचा रेट जो आहे हा वाढत चालला, व्हेलॉसिटी त्याची वाढत चालली, किंवा जो आपलं रिॲक्शनचा रेट आहे तो सुद्धा वाढत चालला. तर आता एक लेवल अशी येईल की त्या लेवलवर ही आपली एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जी आहे किंवा एन्झाईमची व्हेलॉसिटी आहे किंवा जो आपला रिॲक्शनचा रेट आहे तो सगळ्यात हाय राहील, सगळ्यात वर राहील. त्याला आपण म्हटलं व्ही मॅक्स. व्ही मॅक्स म्हणजे काय? मॅक्झिमम व्हेलॉसिटी. व्ही मॅक्स म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आता इथे या पॉईंटवर आपल्या रिॲक्शनची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त आहे. याच्यावर आता आपली रिॲक्शनची व्हेलॉसिटी वाढू शकत नाही कितीही प्रयत्न केला तर. आता हे काय झालं? हा झाला व्ही मॅक्स, सगळ्यात टॉप, सगळ्यात जास्त हाय व्हेलॉसिटी राहील. आणि मग याच्या अर्धेत काय राहील? हाफ व्ही मॅक्स. हे पूर्ण आहे, इथं पूर्ण व्हेलॉसिटी आहे, याच्या अर्धी काय राहील? हाफ व्ही मॅक्स. बरोबर आहे. आणि हे सगळं जे आहे बाळांनो, आपण हे केएम कॉन्स्टंटनी दाखवू शकतो किंवा मॅकॅलिस किंवा मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंटच्या मदतीनं आपण हा जो ग्राफ आहे किंवा हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट आहे हे आपण शो करू शकतो. आता इथे आणखीन काही पॉईंट तुम्हाला दिसतील, जसं की या ग्राफमध्ये काही जे आपण काढलेले आहेत नावं, जसं की व्ही म्हणजे मेजर्ड व्हेलॉसिटी आहे, व्ही मॅक्स म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे, केएम म्हणजे मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट आहे. आता हे सगळं काही आपण जे इथे तुम्हाला दिसतं, हा जो आहे हा केएम जो आहे हा मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट आहे. आणि हा जो मेकॅलिस केएम कॉन्स्टंट आहे हा एक मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे. मॅथमॅटिक्समध्ये याचा यूज केला जातो. हे सगळं जे आहे हे मॅथमॅटिक्सनं आपण प्रूव्हसुद्धा करू शकतो. आता आपल्याला दिसते हा मेकॅलिस मेंटेन कॉन्स्टंट कसा काम करतो, काय रोल आहे या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनमध्ये मेकॅलिस केएम कॉन्स्टंटचा काय रोल आहे, तर ते आधी समजून घेऊ आपण. काय म्हणतो हा केएम किंवा मेकॅलिस मेंटेन कॉन्स्टंट? इट इज डिफाइंड ॲज दी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन टू प्रोड्यूस हाफ ऑफ द मॅक्झिमम व्हेलॉसिटी इन ॲन एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन. जेव्हा एन्झाईम एखाद्या रिॲक्शनला कॅटलाइज करते तेव्हा एखाद्या रिॲक्शनचा रेट जो आहे तो मॅक्झिमम होऊन जातो, टॉप होऊन जातो. त्याच्या अर्धा जो व्हेलॉसिटी असते त्याला आपण म्हणतो मेकॅलिस मेंटेन कॉन्स्टंट. मेकॅलिस मेंटेन कॉन्स्टंट हा हाफ रेट असतो, अर्धा. कोणत्याही रिॲक्शनचा टॉप रेट जो असतो सगळ्यात हाय लेवल जी असते व्ही मॅक्स, त्याच्या अर्धा म्हणजे काय असतो? मेकॅलिस मेंटेन कॉन्स्टंट. लक्षात आलं? त्याला आपण केएमनी शो करतो, शॉर्टमध्ये केएमनी आपण त्याला दाखवतो. हा केएम कॉन्स्टंट काय दाखवतो आपल्याला? केएम कॉन्स्टंट आपल्याला दाखवतो म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेटची ॲफिनिटी दाखवतो. हे दोघं कसे काम करतात हे आपल्याला शो करतो. जर समजा केएम व्हॅल्यू, आता इथे आपल्याला काही फॅक्टर्स दिलेले आहेत. केएम व्हॅल्यू कमी असली, केएम व्हॅल्यू जास्त असली. केएम व्हॅल्यू म्हणजे काय? मेकॅलिस मेंटेन कॉन्स्टंट. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, जर लो केएम व्हॅल्यू असली तर याचा मिनिंग काय, याचा अर्थ काय आहे? इंडिकेट स्ट्रॉंग ॲफिनिटी बिटवीन एन्झाईम अँड सबस्ट्रेट. कमी केएम कॉन्स्टंट असला, लो केएम व्हॅल्यू असली तर तेवढं जास्त सबस्ट्रेट आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये बॉन्डिंग राहील, त्याचा रिॲक्शनचा रेट जास्त राहील, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्या ऑपोजिट बघा, हाय केएम व्हॅल्यू जर जास्त असली तर मग काय राहील? इंडिकेट्स द वीक ॲफिनिटी बिटवीन एन्झाईम अँड सबस्ट्रेट. केएम व्हॅल्यू जेवढी जास्त, बघा हे केएम व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा सबस्ट्रेट आणि कॉन्सन्ट्रेशनचा मधली जी बॉन्डिंग आहे ती कमी राहील, त्याची ॲफिनिटी कमी राहील. तर असं हे आपल्याला केएम व्हॅल्यू सांगते. तर अशा तऱ्हेनं हे बिलकुल एक सिम्पल मॅथमॅटिकल आपल्याला इक्वेशनमधून सांगितलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट हा एक फर्स्ट पॉईंट पाहिला आपण, जो की आपल्या एन्झाईम ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करू शकतो. आता एक दुसरा आपल्याला फॅक्टर्स बघायचा आहे आणि तो फॅक्टर आहे तो म्हणजे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. आता सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आपण बघितलं, आता एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ. त्याच्या अगोदर हे सगळं पुसून टाकायचं आहे. तो बाळांनो, आता अदर फॅक्टर्स आपण स्टडी करू की ज्याच्यामुळे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी अफेक्ट होऊ शकते. त्यातला जो सेकंड फॅक्टर्स आहे तो आहे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. आता एन्झाईमच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवर काय परिणाम होतो ते आपण समजून घेऊ. तर बघा की ज्या आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन चालू असतात त्या एन्झाईममुळेच सुरू असतात. एन्झाईम काय करतात? त्या रिॲक्शनचा रेट एक तर वाढवतात, एक तर त्या रिॲक्शनचा रेट कमी करतात. तर या रिॲक्शनचा संबंध सगळ्या कशाशी आहे? ज्या आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन चालतात याचं कशाची रिलेशन आहे? प्रोडक्ट फॉर्मेशनची. जर आपण जास्त एन्झाईम ॲड केले तर जास्त रिॲक्शन वाढेल, म्हणजे जास्त प्रोडक्ट तयार होतील. एन्झाईम जर कमी केले तर रिॲक्शनचा रेट कमी होईल, म्हणजे कमी प्रोडक्ट तयार होतील. बरोबर आहे? हे सगळं आपण या ग्राफच्या मदतीनं समजून घेऊ. आता या ॲक्सिसवर आपण टाकलेला आहे टाईम आणि या ॲक्सिसवर टाकलेले आहे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे? प्रोडक्ट फॉर्मेशनचा हा रेट आहे, समजून झाला. आता सुरुवातीला आपल्याला दिसते की कोणताही आपण एन्झाईम टाकला नाही, एन्झाईमच टाकला नाही तर प्रोडक्ट फॉर्म होणार नाही. बरोबर आहे? इकडे प्रोडक्ट फॉर्म झालं का? नाही. आता आपण काय केलं? हळूहळू याच्यामध्ये एन्झाईम ॲड करायला सुरुवात केली.
एन्झाईम ॲड करायला सुरुवात केल्यामुळे काय झालं की हळूहळू आता प्रोडक्ट तयार व्हायला लागले. आता 1x एन्झाईम आपण टाकल्यामुळे प्रोडक्ट आपल्याला हा ग्राफ भेटला, म्हणजे आता प्रोडक्ट जे आहेत ते जास्त तयार व्हायला लागले. आता परत आपण 2x एन्झाईम टाकले, डबल एन्झाईम टाकून टाकले आपल्याला, आपण आपल्या सेलमध्ये किंवा त्या रिॲक्शनमध्ये जास्त एन्झाईम टाकले. डबल एन्झाईम टाकले म्हणजे काय, रिॲक्शन डबल होऊन जाईल, म्हणजे जास्त प्रोडक्ट आपल्याला भेटतील. तर असा हा जो एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशनचा जे रिलेशन आहे ते प्रोडक्टच्या फॉर्मेशनची आहे. जेवढे जास्त आपण एन्झाईम ॲड करणार तेवढे जास्त आपल्याला प्रोडक्ट भेटायला लागतात. पण ते सुद्धा एका सर्टन अमाऊंटपर्यंतच बरं बाळांनो, लक्षात ठेवा. जर आपण भरपूर एन्झाईम टाकले आणि त्या एन्झाईमला रिॲक्शन करायला सबस्ट्रेटच शिल्लक नसले तर मग प्रोडक्टच भेटणार नाही, बरोबर. समजा 10 आपल्याकडे 5 एन्झाईम आहे, तर 5 जर प्रोडक्ट असले तरच 5 जर सबस्ट्रेट असले तरच आपल्याला प्रोडक्ट भेटतील. जर आपल्याकडे 10 एन्झाईम आहेत आणि आपल्याकडे 5च सबस्ट्रेट आहे तर प्रोडक्टसुद्धा आपल्याला 5च भेटतील. म्हणजे एका सर्टन लिमिटच्या बाहेर आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकत नाही, बरोबर आहे ना. हेच आपल्याला या ग्राफमधून समजते. आता जो सेकंड फॅक्टर अफेक्ट करतो एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवर तो आहे टेम्परेचर. तर बघा की जे एन्झाईम्स असतात, आपण आपली गोष्ट करू, जे आपण होमिओथर्म्स आहे, समजा वॉर्म ब्लडेड ॲनिमल आहे, तर आपल्यामध्ये आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते 37 डिग्री सेल्सिअस एवढं असते किंवा 94 फॅरनहाईट एवढं आपल्या बॉडीचं टेम्परेचर असते. तर याच टेम्परेचरमध्ये एन्झाईम चांगल्या तऱ्हेनं काम करतात. जर टेम्परेचर जास्त झालं तर एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये काम करणार नाही, किंवा टेम्परेचर जर कमी झालं तर एन्झाईम काम करणार नाही. टेम्परेचर जास्त वाढवलं तर एन्झाईम निकामी होऊन जातील. टेम्परेचर कमी केलं तर एन्झाईम इनॅक्टिव्ह होऊन जातात. तुम्ही बघा की आपण जेवण जे आहे ते फ्रीजमध्ये का बरं ठेवतो. एक्झाम्पल सांगतो, इंटरेस्टिंग आहे. जेवण फ्रीजमध्ये का बरं ठेवतो. आपल्याला माहीत आहे की जेवण फ्रीजमध्ये ठेवलं, थंड्या ठिकाणी ठेवलं तर ते खराब होणार नाही. खराब होणार नाही म्हणजे काय, त्या जेवणामध्ये आपल्या फूडमध्ये जे एन्झाईम आहेत ते इनॅक्टिव्ह होऊन जातात. थंडीमध्ये ते इनॅक्टिव्ह होऊन जातात. पण जर आपण जसं जसं टेम्परेचर वाढवणार तसं तसं ते एन्झाईम ॲक्टिव्ह व्हायला लागतात. आणि त्याचं पण सुद्धा एक ठरलेलं आहे. आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे, ज्याला आपण बायोलॉजिकल टेम्परेचर असं म्हणतो, साधारणतः 30 ते 40 या डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये एन्झाईम चांगल्या तऱ्हेनं काम करतात. त्यांची ॲक्टिव्हिटी जास्त असते. 40 डिग्रीच्या वर जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं, 50 झालं, 60 झालं, 70 झालं, तर मग एन्झाईम जे आहे ते डिनॅच्युअर होतात. म्हणजे एन्झाईम कशापासून बनलेलं आहे, प्रोटीन्सपासून, अमायनो ॲसिडपासून. एन्झाईम काय तर प्रोटीन्स आहेत, म्हणजे अमिनो ॲसिडचे बनलेले आहे. आणि ते अमिनो ॲसिड ब्रेक होऊन जातात, तुटून जातात त्यांचा बॉन्ड. म्हणजे एन्झाईम जे आहे ते निकामी होऊन जातात. जास्त टेम्परेचरमध्ये एन्झाईम काम करत नाही, कमी टेम्परेचरमध्ये सुद्धा एन्झाईम काम करत नाही. तर एन्झाईमची एक रेंज ठरलेली आहे काम करायची. आणि ज्या रेंजमध्ये ते एन्झाईम जास्त काम करतात आपण त्याला ऑप्टिमम टेम्परेचर म्हणतो. जसं की आपण या ग्राफमध्ये शो केलेलं आहे. तर इकडे तुम्हाला दिसते हे आहे टेम्परेचर, हे आहे 10, 20, 30, 40, 50, 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आणि या ग्राफवर, या ॲक्सिसवर आपण शो केलेलं आहे इन्क्रीज एन्झाईम ॲक्टिव्हिटी. इकडे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढत चालली, इकडे टेम्परेचर वाढत चाललं. तर आपल्याला दिसते की हळू 10 डिग्री सेल्सिअसला एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी आहे, 20 डिग्री सेल्सिअसला पण कमी आहे. पण जसं आपण 30 ते 40 डिग्रीच्या दरम्यान टेम्परेचर नेलं तेव्हा एन्झाईमची ॲक्टिव्हिटी एकदम हाय लेवलला पोहोचली आहे. आणि ज्या ठिकाणी ही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी सगळ्यात हाय आहे त्याला म्हटलं आपण ऑप्टिमम टेम्परेचर. आणि ऑप्टिमम टेम्परेचर साधारणतः कोणतं आहे एन्झाईमसाठी, तर ते आहे 30 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान. आता याच्यापेक्षा जास्त वाढवलं आपण, बघा 50 केलं, 60 केलं, तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी झाली. एन्झाईम काम करणार नाही. जास्त टेम्परेचरमध्ये पण काम करणार नाही, कमी टेम्परेचरमध्ये पण एन्झाईम काम करणार नाही. हे आहे याच्या मागचं फंडा. आता आणखीन एक फॅक्टर्स जो की आपल्या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवर अफेक्ट करतो तो आहे इफेक्ट ऑफ पीएच. पीएचचं सुद्धा टेम्परेचर सारखंच आहे. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आहेत आणि ते वेगवेगळे एन्झाईम्स वेगळ्या वेगळ्या पीएचवर काम करतात. काही एन्झाईम ॲसिडिक पीएचमध्ये काम करतात, काही एन्झाईम हे बेसिक पीएच किंवा अल्कलाईन पीएचमध्ये काम करतात. पण त्याची एक लेवल ठरलेली आहे. काही एन्झाईम जे आहे ॲसिडिक लेवलमध्ये काम करणारे एन्झाईम बेसिक लेवलमध्ये काम करणार नाही, बेसिकमध्ये काम करणारे ॲसिडिक लेवलमध्ये काम करणार नाहीत. आणि ज्या पीएचमध्ये व्यवस्थित हे काम करतात, ज्या पीएचच्या लेवलवर हे सगळे एन्झाईम चांगल्या तऱ्हेनं काम करतात त्यांना ऑप्टिमम पीएच असं म्हटलं जातं. त्या ऑप्टिमम पीएचच्या बाहेर ते काम करणारे, त्या ऑप्टिमम पीएचच्या कमी सुद्धा ते काम करणार नाहीत. जसं की आता या ग्राफमध्ये परत आपल्याला दिसते की आता हा आपण 2 ॲक्सिस काढलेले आहे. या ॲक्सिसवर आपण दाखवलं की इकडे पीएच वाढत चाललेला आहे आणि इकडे एन्झाईमचा रेटसुद्धा वाढत चाललेला आहे. आता सुरुवातीला पीएच कमी आहे, पीएच कमी असल्यामुळे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी पण कमी आहे. आता आपण हळूहळू पीएच वाढवत नेला तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी पण वाढत चालली. आणि
आता एन्झाईमची ॲक्टिव्हिटी सगळ्यात टॉपला पोहोचलेली आहे. इथे एन्झाईम सगळ्यात जास्त काम करतील आणि ज्या पीएचला एन्झाईम सगळ्यात जास्त काम करतात त्याला ऑप्टिमम पीएच असं म्हणतात. आता त्याच्यापेक्षा जास्त पीएच वाढवलं तर मग आपले एन्झाईम काम करणार नाहीत. बघा इथं ग्राफ कमी होत चाललेला आहे. एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जी आहे, एन्झाईमचा जो रेट आहे तो आता घसरलेला आहे. का बरं घसरला? कारण आपण जास्त पीएच वाढवलं तर एन्झाईम कामच करत नाही. एन्झाईम फक्त ऑप्टिमम ऑप्टिमम पीएचलाच काम करतात. तर हा एक आणखीन फॅक्टर्स पीएच जो की एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवर इफेक्ट करतो. त्यानंतर आता लास्टवाला जो फॅक्टर्स आहे तो आहे अदर सबस्टन्सेस. अदर काही बाकी सबस्टन्स असतात की जे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये एक तर हेल्प करतील, एक तर ते अडथळा आणतील. एन्झाईमला एक तर चांगल्या तऱ्हेने काम करू देतील, एक तर काम करू देणार नाहीत. असे कोणते फॅक्टर्स आहेत? तर त्याच्यामध्ये आहे ॲक्टिवेटर आणि इनहिबिटर. तर ॲक्टिवेटर नावातच आहे, ते ॲक्टिव्ह करतील, एन्झाईमचा रेट आणखीन वाढवतील. आणि इनहिबिटर आहे तर ते थांबवतील, एन्झाईमचा जो रेट आहे तो थांबवतील. याच्या नावातच आपल्याला दिसते. तर बघा ॲक्टिवेटर काय करतात? इन्क्रीज द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. जर समजा रिॲक्शनमध्ये एन्झाईमसोबत ॲक्टिवेटर पण आले, सबस्ट्रेट तर आहेच, एन्झाईमही आहे आणि ॲक्टिवेटर पण आले, हे काही बाकीचे असे सबस्टन्स असतात ज्याला आपण ॲक्टिवेटर असं म्हणतो. आता हे ॲक्टिवेटर ह्या एन्झाईमला जुळतात आणि त्यामुळे एन्झाईमचा रेट हा वाढतो, एन्झाईमचा काम करायचा रेट वाढतो. म्हणजेच काय, रिॲक्शनचा रेट वाढला म्हणजेच प्रोडक्ट तयार व्हायचा रेटसुद्धा वाढला. बरोबर आहे. तर अशा सबस्टन्सला आपण ॲक्टिवेटर असं म्हणतो ज्याच्यामुळे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढते. आता काही सबस्टन्स असे असतात की जर ते रिॲक्शनमध्ये टाकले तर त्याच्यामुळे रिॲक्शनचा रेट कमी होतो, म्हणजे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी होते, म्हणजेच प्रोडक्ट कमी होतात. त्याला आपण इनहिबिटर असं म्हणतो. इनहिबिटर म्हणजे काय? डिक्रीज द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी करणारे सबस्टन्सेस त्याला आपण इनहिबिटर असं म्हणतो. तर हे काही फॅक्टर्स होते बाळांनो, खूप इम्पॉर्टंट आहेत. या फॅक्टरमुळे एन्झाईमचा रेट वाढू शकतो, एक तर कमी होऊ शकतो. एन्झाईमचा रेट म्हणजेच काय की आपल्या बॉडीमधले केमिकल रिॲक्शन कमी होतील, एक तर वाढतील. म्हणजेच काय की प्रोडक्ट कमी होतील, एक तर वाढतील. तर अशा तऱ्हेनं हे आपण सगळं काही डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. चांगला अभ्यास करा, भरपूर सारे MCQ सॉल्व करा. काही डाऊट असले तर कमेंट करून जरूर विचारा. याच्या लास्ट लेक्चरमध्ये, याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये जे आपलं लास्ट लेक्चर राहील, या चॅप्टर हा आता शेवटचा आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण समजून घेऊ कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझमची कन्सेप्ट आपण समजून घेऊ.